नांगरे ज्या ठिकाणी गेले प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी आपली ओळख ही कायम ठेवली आणि त्यांनी अगदी 10 वर्षांपूर्वी 15 वर्षांपूर्वी सुद्धा जिथे काम केलं तिथे त्यांच्या कामगिरीची आजही लोक आठवण काढतात. लातूरमधले अवैध वाहतूक असू द्या, अहमदनगर जिल्ह्यातील गुंडांचा बंदोबस्त असू द्या किंवा मुंबईच्या ताज हॉटेलवर जेव्हा 26/11ला अतिरेकी घुसले त्यावेळेला त्या अतिरेक्यांना थोपवून ठेवण्याचं महत्वपूर्ण काम नांगरे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली झालं. कारण सगळ्यात पहिले अतिरेक्यांचा सामना करण्यासाठी पुढे गेले होते ते नांगरे पाटील साहेब आणि त्या प्रसंगामध्ये अक्षरशः त्यांचा पुनर्जन्म झाला आहे असं म्हटलं तर ते देखील वावगं ठरणार नाही. असं प्रेरणादायी व्यक्तिमत्व याचा सत्कार करताना व्याख्यानमालेला अतिशय आनंद होतो आहे. मी व्याख्यानमालेचे उपाध्यक्ष विजय आके यांना विनंती करतो की त्यांनी नांगरे पाटील साहेब यांचा व्याख्यानमालेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं सत्कार करावा. डॉक्टर अवताडे साहेब हे देखील उपस्थित आहेत. व्याख्यानमालेचे उपाध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर हे डॉक्टर अवताडे यांचा सत्कार करतील. विश्वास नांगरे पाटील साहेब यांचा मनमोकळा संवाद ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. युवकांपुढील आवाहन हा विषय गुंफताना ते आपले अनुभव सांगणार आहेत. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेला कशा पद्धतीने तोंड द्यावं याविषयी देखील मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यांचा मनोगत संपल्यानंतर आपण जर काही लेखी प्रश्न कागदावर लिहून पाठवले तर नांगरे पाटील साहेब यांना जे योग्य वाटतील त्या काही निवडक प्रश्नांची उत्तरं देखील या ठिकाणी देणार आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानमालेचं आजचं पुष्प गुंफावं. धन्यवाद. वसंत व्याख्यानमाला कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री श्रीकांत बेणी, उपाध्यक्ष श्री विजय हाके, श्री जातेगावकर, कार्याध्यक्ष श्री शहा, डॉक्टर गिरीश अवताडे, व्यासपीठावरील कार्यकारिणीचे सर्व सदस्य आणि अत्यंत पवित्र नयनरम्य अशा या गोदा परिसरात जमलेले माझे सर्व ज्येष्ठ आबालवृद्ध बंधू भगिनींनो, मी ज्यावेळेला अहमदनगरला एसपी होतो त्यावेळेला पोलीस मुख्यालयात पोलिसांना मार्गदर्शन करण्यासाठी एक जैन धर्मगुरू आहेत तरुण सागर महाराज, त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पोलिसांबद्दल असं म्हटलं
कि संत और पुलिस दोनों समाज सुधार का काम करते हैं। फर्क केवल इतना होता है, संत संकेत की भाषा में समझाते हैं और पुलिस वेद की भाषा में समझाते हैं। दरअसल जिन लोगों को संतों के संकेत समझ में नहीं आते हैं, उनके लिए वेद का प्रयोग जरूरी है। संतों के भगवे वस्त्र और पुलिस की खाकी, इसमें कोई फर्क नहीं है, वर्दी विश्वास का प्रतीक है। मित्रांनो, पोलिसांची भाषा ही कायद्याची, नियमांची, दंडुक्याची, अश्रुधुरांची, बंदुकीची, गोळीची, काही लोक त्याला थर्ड डिग्री म्हणतात। त्यामुळे बौद्धिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रगल्भ असणाऱ्या नाशिकच्या जनतेसमोर, युवकांसमोर पोलीस अधिकारी म्हणून बोलताना मला बरेच प्रश्न पडलेले आहेत। एक ऑगस्ट ऑलमोर नावाचा ब्रिटिश अधिकारी 1950 मध्ये लिहितो की policeman is denounced by the public, criticized by the preacher, ridiculed in the movies, berated by the newspapers, unsupported by the prosecuting officers and judges. They are shunned by the respectables. They are exposed to countless temptations and dangers. They are dismissed when they execute the law and condemned when they do not. They are supposed to possess the qualification of doctor, lawyer, educator, soldier, diplomat with remuneration less than that of a daily wages laborer. शुद्ध मराठीत त्याचं भाषांतर प्रमू शिंदेंनी केलेलं आहे। ते असं, पोलीस तोही माणूस असतो, जाणत नाही कुणी, ज्याचे असावे ऋणी तोच शिव्याशापाचा धनी। आपलं मानत नाहीत लोक, धर्मगुरू देखील उगारतात उगाचच फोक। सिनेमे काळासारखे हात धुवून मागे, बातम्या विणत बसतात बदनामीचेच धागे। तो न्यायालयाचा नावडता, सरकारी पक्षाचा पडता, वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग। त्यानं डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सुद्दी असावं, सैनिक असावं, शिक्षक असावं, बरंच काही, मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेठ बिगार। कारण पोलीस ज्यावेळेला शिक्षकाच्या भूमिकेत बोलायला जातो त्यावेळेला बऱ्याचदा गोंधळ होतो। पुण्याला मी एसपी म्हणून चार्ज घेतला आणि माझं स्वागत एका भयानक घटनेनं झालं। 8 आदिवासी बांधव, ती खोपडीची दारू असते ना, ती पिऊन मृत्युमुखी पडले। म्हणजे फ्रेंच पॉलिश पाणी आणि ते कंट्रीमेड लिकर एकत्र केली की एक डेडली खोपडीची दारू बनते। आणि कायदा असा आहे की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आरोपी जेलच्या बाहेर आले म्हणून मी माझ्या अधिकाऱ्यांना जरा जनप्रबोधन, दारुड्यांना एकत्र घेऊन त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सांगितलं। वडगाव मावळ जवळच्या एका गावामध्ये असाच आमचा इन्स्पेक्टर गेला, गावातले सगळे दारुडे एकत्र केले आणि एक छान प्रयोग केला। 2 ग्लास घेतले, एका ग्लासमध्ये ती खोपडीची दारू, दुसऱ्या ग्लासमध्ये स्वच्छ पाणी, दोन्हीमध्ये किडा सोडला। 5 मिनिटांनंतर दारू विषारी असल्यामुळे दारूतला किडा मरून तळाशी गेला, पण पाण्यातला किडा गोल गोल गिरट्या मारत होता, पोहत होता। तो इन्स्पेक्टर समोरच्या दारुड्यांना उद्देशून म्हणाला, शिकायत ना काहीतरी, या दारूतला किडा कसा मरून गेलाय, पाण्यातला किडा कसा गोल गोल फिरतोय, तरंगतोय। तर कोपऱ्यात एक दारुडा लेझिम खेळत उठला आणि म्हणाला, साहेब तुमचं बरोबर आहे, ही खोपडीची दारू पिल्यामुळं पोटातले जेवढे काय किडे आहेत ते सगळे मरून जातात। माझी अशी परिस्थिती व्हावी असं मला वाटत नाहीये। गेले 17 वर्ष मी पोलीस खात्यामध्ये आहे। सध्या डीआयजी म्हणून मुंबईत अँटी करप्शन ब्युरोमध्ये काम करतोय। 4 जिल्ह्यांचा एसपी होतो। ट्रेनिंगच्या दरम्यान देशामध्ये भारत दर्शनाच्या निमित्तानं सगळीकडे जाण्याचा योग आला। देशामधले प्रश्न, देशामधल्या समस्या ट्रेनिंगच्या दरम्यान आणि काम करताना अनुभवायला मिळाल्या। 26/11 पूर्वीची मुंबई पाहिली, 26/11च्या दरम्यानची मुंबई पाहिली, 26/11च्या नंतरची मुंबई पाहिली। ती स्थित्यंतर, ते मानसिक द्वंद्व अनुभवायला मिळालं। देशासमोरच्या भाषावाद, प्रांतवाद, जातीयवाद, नक्षलवाद, दहशतवाद, मूलतत्ववाद
जातीय दंग्यांना हाताळायची संधी मिळाली. 3 रेव पार्ट्यावर मी धाडी घातल्या. त्या निमित्तानं जी तरुणाई, बहकलेली, चेकाळलेली तरुणाई आहे त्याच्याशी संवाद साधण्याचा योग आला. आणि ते अनुभव मी बेनी साहेबांना म्हटलं की मी या तरुणाईशी शेयर करू इच्छितोय. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. तरुणाई जी आहे ती ताऱ्यासारखी आहे, समंदरासारखी आहे, सिकंदरासारखी आहे. त्याच्यावर माझा दाट विश्वास आहे. एक खूप छान गोष्ट मी वाचलेली होती. नदीला पूर येतो, पुराचं पाणी गावामध्ये शिरतं. प्रशासनाची जीप घेऊन तहसीलदार जातो, गावामध्ये सगळ्यांना सूचना देतो, निघा, पाणी वाढणार आहे, महापूर येण्याची शक्यता आहे. सगळे गाववाले मात्र तिथनं स्थित्यंतर करतात. एक माणूस मात्र दरवर्षी सत्यनारायण, भजनं, कीर्तनं सगळे पूजापाठ करणारा, तो म्हणतो मला काही होणार नाही, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, तो मला वाचवेल. तो तहसीलदार बिचारा जीप घेऊन तिथनं निघून जातो. पाणी वाढतं, तो गॅलरीमध्ये वाट पाहत असतो, आता पाणी कमी होईल, मग कमी होईल. गावामध्ये पाणी शिरलेलं असतं. तेवढ्यात एक लष्कराची होडी त्याच्या दिशेने येताना दिसते. तर लष्कराचे जवान त्याला पुनवतात, अरे या होडीमध्ये तुला आमच्या बरोबर ये. तो माझा देवावर विश्वास आहे. तेही बिचारे लष्कराचे जवान निघून जातात ते होडी घेऊन. पाणी अजून वाढतं. छतावरती तो काही सोनं नाणं, पैसा अडका घेऊन वाट पाहत असतो, पाऊस कमी होईल. तेवढ्यात एक हेलिकॉप्टर गिरट्या मारताना दिसतं. त्यानं एक शिडी सोडलेली असते पायलटनं आणि त्याला तो खुणावत असतो, या शिडीवर चढून ये. तो म्हणतो नाही नाही, माझा देवावर विश्वास आहे, जा. तोही बिचारा हेलिकॉप्टर घेऊन पायलट निघून जातो. पाणी वाढतं, छतावरनं जातं, तो पाण्यात वाहून जातो, बुडतो, मरतो आणि थेट परमेश्वराला रिपोर्ट करतो आणि परमेश्वराला शिव्या द्यायला सुरुवात करतो. अरे परमेश्वरा, किती कृतज्ञ आहेस तू. मी तुझ्या आयुष्यभर पूजा अर्चा, सगळे सत्यनारायण, पूजापाठ, कीर्तनं, भजनं केली, कुठं होतास, का आला नाहीस मला वाचवायला. परमेश्वर शांतपणे उत्तर देतो, अरे मी 3दा आलो होतो. एकदा जीप घेऊन आलो, एकदा होडी घेऊन आलो, एकदा हेलिकॉप्टर घेऊन आलो. तू मला ओळखलं नाहीस, हा तुझा प्रॉब्लेम आहे. आयुष्यामध्ये असे सिग्नल्स खूपदा मिळत असतात. ते सिग्नल्स भविष्यकाळात येणाऱ्या सुनामीची, संकटांची चाहूल देत असतात. त्यातनं जागं होणंही खूप महत्वाचं आहे. हे खूप छान शेर आहे. यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो दूसरे कमरे में तुम सो सकते हो क्या? यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड़ रही हो तो दूसरे कमरे में तुम गा सकते हो क्या? यदि तुम्हारा इस सवाल का जवाब हां है तो मुझे तुमसे कुछ भी नहीं कहना है. बिकॉज यू आर द नेक्स्ट. तुम्ही पुढचा नंबर तुमचा आहे. आणि या सगळ्या प्रश्नांची, समस्यांची उकल करताना, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचा अभ्यास करताना, जनरल स्टडीजमध्ये बापूजींच्या विचारांचा पण अभ्यास करावा लागतो. आजकाल बापूजी म्हणजे तरुणांना लगे राहून मुन्नाबाईसारख्या चित्रपटातनं प्रबोधन करावं लागतं. ते काहीतरी आहे ना की त्या सुंदर रेडिओ जॉकी असते, तिला इम्प्रेस करायला मुन्नाबाईला काहीतरी 10 प्रश्न शिकायचे असतात. मग तो सर्किटला विचारतो, ओ बापू कौन है? तो सर्किट रिप्लाय देतो, वो जो 500 की नोट पे रहता है ना, वो बापू है बोले. अगेन क्यूरियसली, to fulfill every single individual's need, but there can never be anything which will fulfill a single individual's greed. जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु जगातलं सगळं संचित एकत्र केली
तर एका माणसाची हाव लालसा ग्रीड पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्याचं विश्लेषण खूप छान पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. याच्यासाठी कारणीभूत काय आहेत? 7 सामाजिक पातकं, 7 सोशल सीन्स ऑफ आवर एज. ही कोणती 7 सामाजिक पातकं? पहिलं सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान. दुसरं पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, नुकतेच इलेक्शन झालेले आहेत, तत्वांशिवाय होणारं राजकारण. तिसरं कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, ज्याच्यात नैतिकता नाही आहे अशा पद्धतीचा व्यापार. चौथं वेल्थ विदाउट वर्क, कष्टांशिवाय मिळणारी संपत्ती. पाचवं एज्युकेशन और नॉलेज विदाउट कॅरेक्टर, ज्याच्यात कॅरेक्टर नाही अशा पद्धतीचं ज्ञान किंवा शिक्षण. सहावं रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, ज्याच्यात त्याग नाही आहे तो धर्म किंवा ती आराधना. आणि शेवटचं खूप महत्वाचं आहे युवकांसाठी, प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, ज्याच्यात सतसत विवेक बुद्धी नाही आहे असा मिळणारा चेकाळणारा आनंद. पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स. कुसुमाग्रजांची भूमी आहे, त्यामुळे अखेरीची कमाई नावाची मी एक कविता त्यांची वाचलेली होती. मध्यरात्री शहरातले सगळे पुतळे एकत्र येतात आणि अश्रू ढाळायला रडायला लागतात. महात्मा फुलेंचा पुतळा म्हणतो की मी झालो आहे फक्त माळ्यांचा. छत्रपतींचा पुतळा म्हणतो मी झालो आहे फक्त मराठ्यांचा. लोकमान्य टिळकांचा पुतळा म्हणतो मी झालो आहे फक्त ब्राह्मणांचा नाही, चित्पावन ब्राह्मणांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्हणतो मी झालो आहे फक्त दलितांचा. आणि 5वा पुतळा महात्मा गांधींचा, तो अजून हिरमुसतो, अजून कोपऱ्यात जातो, अजून रडायला लागतो आणि म्हणतो अरे तुम्ही नशीबवान आहात रे, तुमच्या पाठीमागे निदान तुमची एक जात तरी आहे, माझ्या पाठीमागे आहेत सरकारी कचेरीतील भिंती. मला आठवतंय मी नगरला एसपी होतो त्याला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर, त्याचे राष्ट्रपती, ज्यांनी आपल्याला स्वप्न पाहायला शिकवलं. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो हौसला, ती जिद्द, इच्छाशक्ती, ते विजन 2020चं त्यांनी आपल्याला दाखवलं. ते आपला वाढदिवस साजरा करायला प्रवरानगर लोणीला आलेले होते. तो वाढदिवस कुणासोबत साजरा करायला आलेले होते ते, आणि काय गिफ्ट घेऊन आलेले होते? जी मुलं फिजिकली चॅलेंज्ड आहेत, जे पोलिओनं किंवा अपघातानं अधू झालेले आहेत, त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा करायला ते आलेले होते. आणि काय गिफ्ट आणलेली होती आपल्याला माहित आहे की पृथ्वी मिसाईल त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानवर मारा करण्यासाठी बनवलं गेलं. 300 किलोमीटरची कारगर रेंज असणारं हे क्षेपणास्त्र ते बनवताना त्यांच्या लक्षात आलं की त्याच्यावरचं जे आवरण आहे ते इतकं टणक आहे, इतकं टिकाऊ आहे, इतकं एन्ड्युरिंग आहे, परंतु त्याचबरोबर ते तितकं वजनानं हलकं आहे की ते क्षेपणास्त्राच्या कवचाचं आवरणाचं मटेरियल जर जयपूर फूट मध्ये वापरलं तर तो जयपूर फूट लहान मुलांना ज्यांना चालता येत नाहीये त्यांना दिला तर त्यांच्या स्वप्नातली जी झेप आहे, ती ज्या स्वप्नातली उडी आहे ती त्यांना नैसर्गिकरित्या घेता येईल. ती गिफ्ट घेऊन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सर प्रवरानगरला त्या मुलांसोबत खेळायला बागडायला आलेले होते. हे कदाचित मानवतेशह असणारं विज्ञान आहे. आणि मी आता बेनी आणि काळेताईंनी सुद्धा परिचय करून देताना काहीतरी 26/11च्या प्रसंगाबद्दल पाहिलं. कारण 26/11 पूर्वीचा मी आणि 26/11 नंतरचा मी यामध्ये खूप फरक आहे. मला आठवतं त्या रात्री प्राईम मिनिस्टर येणार होते 28 तारखेला आणि एसपीजीच्या युनिट बरोबर आमची ASL ऍडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंगची मीटिंग चालू होती. 9:15 संपली
योगा माझा नाईट राऊंड 12 वाजता सुरू होतो. योगा नाईट राऊंड होता त्या दिवशी माझा. म्हटलं घरी जायचं, थोडा वेळ झोपायचं आणि परत यायचं. 12 वाजता नाईट राऊंड सुरू होईल. घरी पोहोचलो, पत्नीसोबत जेवण करत होतो. 9:40 झाली असतील. माझा फोन गणगणगा. पत्नीनं फोन हातात दिला की ऍडिशनल सीपीचा फोन आहे. ऍडिशनल सीपी डॉक्टर व्यंकटेशम. त्यांनी फोनवर मला सांगितलं की विश्वास लिओपोल्ड कॅफेजवळ फायरिंग सुरू आहे. आपला एक कॉन्स्टेबल इंज्युअर झालाय. रश हो द्या. लिओपोल्ड म्हटल्यानंतर ही केस स्टडी म्हणून युवकांना सांगतोय, कारण ते खूप महत्वाचं आहे. 2 खूप महत्वाचे सुविचार माझ्या आयुष्यात मी जतन करून ठेवलेले आहेत. एक, more you sweat in the time of peace, less you bleed in the time of war. तुम्ही शांततेच्या काळामध्ये जेवढा जास्त घाम गाळाल तेवढं युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागेल. आयुष्यामध्ये कॉलेजचं जीवन किंवा शाळेतलं जीवन हे शांततेचा काळ असतो आणि बाहेर पडल्यानंतर युद्ध सुरू होत असतं. आणि दुसरं आहे, इफ यू नो हे आर्ट ऑफ वॉर, सुनजूचं जे खूप उत्कृष्ट युद्धनीतीबद्दलचं पुस्तक आहे त्यातलं आहे, इफ यू नो युअर एनिमी अँड यू नो युअर सेल्फ, यू नीड नॉट फिअर अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. तुम्हाला तुमचा दुश्मन त्याची पूर्ण माहिती असेल, स्वतःबद्दल पूर्ण माहिती असेल तर 100 युद्धांच्या निकालाबद्दल तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण तुम्ही जिंकणार आहात. If you know yourself but not your enemy, for every victory gain you are going to suffer a defeat. तुम्हाला तुमच्याबद्दल माहिती आहे परंतु शत्रूबद्दल माहिती नाही आहे, त्याला प्रत्येक यशाबरोबर तुम्हाला एका अपयशाला पचवावंच लागेल. And if you neither know yourself nor your enemy, you are going to suffer defeat in every battle. तुम्ही स्वतःबद्दलही तुम्हाला माहिती नाही आहे आणि शत्रूबद्दलही माहिती नाही आहे. प्रत्येक युद्धामध्ये तुमची हार निश्चित आहे. केस स्टडी म्हणून मी सांगतोय. हे 26/11चा प्रसंग माझी पाठतोड करून घ्यायला सांगत नाहीये. लिओपोल्डचं फायरिंग म्हटल्यानंतर माझ्या मनात शंकाची पाल कुचकुचली, कारण लिओपोल्ड बद्दल लिहून आलेलं होतं 3 महिन्यापूर्वी की लिओपोल्ड LEOPORTE हे असं काहीतरी प्लेस आहे जे कदाचित हायकोर्ट असू शकेल, कदाचित डीजी ऑफिस म्हणजे पोलीस हेडक्वार्टर असू शकेल. या ठिकाणी काहीतरी घातपात होऊ शकतो. पण आम्ही विचार केला की हे लिओपोल्ड असं नाव का आहे. मग आमच्या लक्षात आलं की कुलाबा कॉजवेवर हे असणारं प्रचंड गर्दी असणारं, जिथं फॉरेनर्स मोठ्या प्रमाणावर बियर प्यायला आणि चिकन खायला येतात, हेच हॉटेल, हा जॉईंट 100% टार्गेटवर असू शकतो. आम्ही त्या मॅनेजमेंट बरोबर मीटिंग घेतल्या. तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुम्ही प्रधान कमिशनचा रिपोर्ट क्लासिफाईड डॉक्युमेंट आहे, पण त्याच्यातली आम्हाला कौतुकाची थाप एवढ्यासाठी दिली आहे. 24 आणि 25 नोव्हेंबरला हल्ला व्हायच्या अगोदर 2 दिवस 24 तारखेला मी लिओपोल्ड कॅफे समोर गेलो. तिथून वायरलेसवर कॉल दिला जो कंट्रोल रूमला रेकॉर्ड झालेला आहे. या ठिकाणी कुलाबा कॉजवेवरती मोठ्या प्रमाणावर हॉकर्स येतात आणि मोठ्या प्रमाणावर परकीय नागरिक येतात. या ठिकाणी जर बॉम्बलास्ट झाला तर मोठ्या प्रमाणावर इनोसंट माणसं मरतील. पण हे पूर्ण रस्ते रिकामं करणं खूप महत्वाचं आहे. परमेश्वरानं दिलेला कदाचित सिग्नल होता. आम्ही 24 आणि 25 नोव्हेंबरला महानगरपालिकेच्या मदतीनं 193 हॉकर्स त्या ठिकाणी साफ करून टाकले. त्यामुळे ज्यावेळेला रॅन्डम फायरिंग आज झालं आणि ग्रेनेड ब्लास्ट झाले, बाहेर आल्यानंतर जे फायरिंग त्यांनी केलं अतिरेक्यांनी, त्यामध्ये एकही माणूस मृत्युमुखी पडला नाही. याचं कारण पोलिसांनी महानगरपालिकेने कारवाईला त्यांनी क्रेडिट दिले. त्यामुळे मी बऱ्याच जण म्हणते 9 तास ऑडिट आणि दुसऱ्या दिवशी तिथल्या टॉप मॅनेजमेंट बरोबर 3 तास बैठक घेऊन कुठनं टेररिस्ट कशा पद्धतीने येऊ शकतील, कशा पद्धतीने हॉटेल जळू शकतं, कुठलं गेट सगळ्यात डेंजरस आहे. त्या नॉर्थ कोर्ट गेट जे काचेचं गेट आहे, ज्याला पेरिफेरल सिक्युरिटीच नाही आहे, त्या गेटमधनं टेररिस्ट घुसू शकतील, इथं ग्रिल लावा, अशा लेखी सूचना दिल्या. त्याच तिथं ग्रिल लावलं गेलं असतं 10,000चं कदाचित मोठं संकट एवढं टाळता आलं असतं. 4 कॉन्स्टेबल मुख्य गेटवरती लावले विथ SLR रायफल. आपण दंगली करण्यात उत्साह आहोत. धुळ्याला दंगली सुरू झाल्या त्याच वेळेला, कारण तिथले 4 कॉन्स्टेबल आहेत ते दुसऱ्या कुठल्या ते दंगल प्रवण क्षेत्रामध्ये लावण्यात आले. पण किती दिवसात तिथं सिक्युरिटी तरी ठेवणार आपण. आणि
त्यामुळे ताजवरती हल्ला म्हटल्यानंतर हे वेगळं गणित आहे. कारण ऑडिट केलेलं होतं मी ताजच्या मुख्य दरवाजाला, कारण ताजची 1905ला बांधलेली सुंदर वास्तू, त्याला उलटा नकाशा ठेवून उलटी बिल्डिंग बांधलेली, कारण स्विमिंग पूल पुढच्या बाजूला पाहिजे होतं समुद्राच्या दिशेनं, ते उलट्या दिशेनं आहे. त्यावेळेला समुद्रमार्गे यायला 4 महिने लागायचे, त्यामुळे तो आर्किटेक्ट येतोपर्यंत निम्म हॉटेल बांधून झालेलं होतं. फोनची फॅसिलिटी नव्हती की लगेच व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला असेल. मी पाठीमागच्या रिअर गेटने घ्यायला सांगितली गाडी. सुनील कुडियादी ताजचा सिक्युरिटी चीफ जणू काय आमची वाटच पाहत होता. सर दे आर किलिंग पीपल, प्लीज डू समथिंग. म्हटलं शांत राहा, फक्त मला दाखव कुठल्या दिशेनं कशा पद्धतीनं गेलेले आहेत. आम्ही स्विमिंग पूलच्या दिशेने गेलो, तिथं 10-12 मृतदेह फॉरेनर नागरिकांचे पडलेले होते रक्ताच्या थरोळ्यामध्ये. पहिल्या मजल्यावर गेलो, 2 मुली रक्ताच्या थरोळ्यात दंड ब्लास्ट झालेले होते. ताजचे 2 सिक्युरिटी एड आमच्या बरोबर होते, त्यांना ते मुलींना घेऊन खाली जायला सांगितलं. मी, सुनील कुडियादी, माझा बॉडीगार्ड आणि एक पाठीमागनं प्रभू नावाचे फोटोग्राफर कधी धडपडत आले आम्हाला माहित नाहीये. आम्ही 4 जण दुसऱ्या मजल्यावर रॉयल स्टेअरकेस. हे सगळं काय महाभारत झालं ते जुन्या ताजमध्येच झालं, नवीन ताजमध्ये अजिबात कोणी गेलेलं नव्हतं. नवीन ताज 1976ला 18 मजल्यांची इमारत नंतर बांधली गेली. दुसऱ्या मजल्यावरून आम्ही कॉशियसली गोळ्यांच्या फेरी ज्या दिशेने येत होत्या त्या दिशेने गेलो. रॉयल स्टेअरकेसवर क्रिस्टल हॉलमध्ये लग्न सुरू होतं. लग्न सुरू असल्यामुळे त्या मोठ्या हॉलमध्ये सगळे लपून बसले, कारण त्यावेळेला फायरिंग झालेलं होतं, अतिरेकी आलेच माहित होतं. दबा धरून त्या दरवाजाच्या पाठीमागे लोक बसलेले होते. त्या ठिकाणी सुनील कुडियादींनी 3 पाठीमागे हॅवलसॅक घेतलेले, हातात AK-47 असणारे 3 अतिरेकी 10 मीटरच्या अंतरावर, या कॅमेराच्या पेक्षा थोडंसं जास्त एवढ्या अंतरावरनं मला दाखवले. त्यावेळेला नेम धरायची तर संधी नव्हती. बॅटल कॉक पोझिशनमध्ये ग्लॉक पिस्टल लोडच केलेली होती. 3 राऊंड त्यांच्यावर. पहिलं 10 वाजून 3 मिनिटाचं फायरिंग जे सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं, जे क्रुशियल होतं. आणि राष्ट्रपतींचं शौर्य पदक या फायरिंगसाठी मला मिळालं, कारण त्याला क्रिस्टल हॉलमध्ये लग्न असणारी 300-400 लोक, त्या ठिकाणी ते फायरिंग केलं नसतं तर कदाचित त्या हॉलमध्ये ते घुसले असते. त्या फायरिंगमुळं एकाला त्यात पायावर गोळी लागली, ते 3ऱ्या मजल्यावर सटकले. मी म्हटलं सुनीलला मला टॉपला घेऊन जा, कारण वेपनपेक्षा पोझिशन ही खूप महत्वाची असते. युद्धामध्ये आपण डॉमिनेटिंग पोझिशनला असेल तर चांगल्या पद्धतीनं त्यांना न्यूट्रलाइज करता येतं. म्हणून 6व्या मजल्यावर आम्ही गेलो. करमबीर खान तिथले जनरल मॅनेजर, आपण वाचला असेल वृत्तपत्रामध्ये, त्यांची फॅमिली जळून मृत्युमुखी पडली. त्यांचाही दरवाजा नॉक केला. सबीना सहगल टाइम्सच्या खूप मोठ्या पत्रकार, त्यांचा दरवाजा. हे सगळे दुर्दैवानं ते इतकी भीतीचं वातावरण होतं की पोलीसवाले आहेत का टेररिस्ट आहेत, हे गोंधळाचं परिस्थिती. कुणी दरवाजा उघडला नाही. ताजचे दरवाजे म्हणजे जाड जुनं बांधकाम 1905चं. 6वा मजला चेक केला, तिथंही कुणी नाही. 5वा मजला चेक केला, 4था मजला चेक केला, 3रा मजला चेक केला, 2रा ऑलरेडी चेक केलेला होता. खाली आलो. 10 वाजून 3 मिनिटापासून 11 वाजून 5 मिनिटापर्यंत हे चेकिंग आमचं सुरू होतं. एकही गोळी या पिरियडमध्ये फायर झाली नाही, कारण पहिला काउंटर अटॅक त्यांना 15 मिनिटात अशा पद्धतीनं काउंटर अटॅक होईल हे खूप मोठं सरप्राईज होतं. खाली आलो, आम्हाला वाटलं पळून गेले काय. तेवढ्यात मेन गेटवर वाट पाहत होतं, तेवढ्यात मधल्या रॉयल स्टेअरकेसमध्ये 2 ग्रेनेड ब्लास्ट झाले. तिथलं जे झुंबर होतं ते खळखळून खाली आलं. आमच्या लक्षात आलं की ते कुठेही गेलेले नाहीयेत. गेटवर जिप्सीच्या खाली 2 तरुण मुलं दबा धरून 303 रायफली घेऊन होते. राहुल शिंदे आणि समाधान मोरे. राहुल मला अजूनही आठवतं, त्याचा मृतदेह शहीद झाला तो तरुण मुलगा. त्या दोघांना बाहेर यायला सांगितलं. अरे कुठे आहेत तुमचे बॉस, कुठे आहेत? म्हणजे पेरीफेरीमध्ये सिक्युरिटी करतायत. त्या दोघांना म्हटलं की आयुष्यामध्ये याच्यापेक्षा मोठी संधी देशासाठी मारायची किंवा मरायची येणार नाही. येणार का? ती 2 पोट्टे 30 राऊंड 303च्या रायफली घेऊन आमच्याबरोबर आले. आम्ही पुन्हा लिफ्ट, म्हणजे हे निश्चितपणे आत्मघातकी असेल कदाचित, पण ते कदाचित वेडात मराठे वीर दौडले साथ असं काहीतरी प्रकार असू शकतो. त्या नॉर्थ विंग मधनं आम्ही परत लिफ्ट घेऊन टॉप फ्लोअरला गेलो की ज्या ठिकाणी ते अतिरेकी असू शकतील. 6वा 5वा 4था चेक करत खाली आलो. ज्यावेळेला ग्रेनेड ब्लास्ट केले त्यावेळेला ते 6व्या मजल्यावरून साऊथ विंगला शिफ्ट झाले. खाली आल्यानंतर आमच्या लक्षात त्यांची पोझिशन येईना, कारण त्यावेळेला सगळे लोक स्वतःला सिक्युअर करून घेतलेले होते. सगळे दरवाजे, हॉल्स पॅक करून, चेंबर्स पॅक करून सगळेजण स्वतःला सिक्युअर केलेले होते. त्यामुळे त्यांना असे रॅन्डमली, जसं ओबेरॉयमध्ये 36 लोकांना ओळीनं उभा करून गोळ्या घातल्या गेल्या, तसा प्रकार त्यांना इथं करता आला. आम्ही जायच्या अगोदर त्यांनी 21 माणसांना मारलेलं होतं. आम्ही गेल्यानंतर गोळीनं फक्त 2 मृत्युमुखी माणसं पडली. एक म्हणजे मेजर उन्नीकृष्णन, दुसऱ्या शहीद झाले, आणि माझा बॉडीगार्ड राहुल शिंदे. सो
खाली आल्यानंतर आम्ही सीसीटीव्ही मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि सीसीटीव्ही रूम मध्ये गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की 6व्या मजल्यावरती 630 आणि 731 रूम मध्ये त्यांनी 5 लोकांना अर्धनग्न अवस्थेत होस्टेजेस करून ठेवलेलं आहे आणि त्यांना ते खाली घेऊन येण्याचा प्रयत्न करतात. इन्फॉर्मेशन मी त्यावेळेचे कमिशनर आणि जॉईंट कमिशनर क्राईम मारिया साहेबांना दिली. त्यांनी मला आदेश दिले की तिथंच त्यांना पिन डाऊन करून देऊ, कारण नेव्हल कमांडोज तोपर्यंत त्या दिशेने येत होते. मग आम्हाला सीसीटीव्हीचा फायदा होता. आम्हाला दुसऱ्या मजल्यावरून त्यांच्या पोझिशन कळत होत्या. ज्या वेळेला ते खाली येण्याचा प्रयत्न करायचे, पण दुसऱ्या मजल्यापासून 6व्या मजल्यापर्यंत पूर्ण हॉलर. पहिलं फक्त ताज 2 मजल्यांचंच होतं, नंतरचे ते 4 मजले वरती बांधले गेले. सगळं लाकडाचं कोरीव काम. ज्या वेळेला ते खाली यायचा प्रयत्न करायचे आम्ही 2-3 राऊंड, कारण आमच्या गोळ्या संपत आलेल्या होत्या, त्या जपून वापरत त्यांच्यावर फायरिंग करून त्यांना तिथं रोखून धरलं. पण 2:45 वाजता त्यांनी डोममध्ये RDX, कारण प्रत्येक अतिरेक्याजवळ आमच्याकडे एक पिस्टल 40 गोळ्या होत्या. एका अतिरेक्याकडे डबल मॅगझिन 6, एक AK-47, 550 AK-47च्या गोळ्या, एक ऍडिशनल पिस्टल त्याचे 60 राऊंड्स, 20 ते 25 ग्रेनेड. एक ग्रेनेड ब्लास्ट केल्यानंतर 25 मीटर मधल्या परिघामधला माणूस मेलाच पाहिजे, आणि एक RDXचा प्लास्टिकच्या बॅगमध्ये एक बॉम्ब. एवढी सामुग्री ते घेऊन आलेली. कुठून काय ते लपून ठेवलेली होती वृत्त वर्तमानपत्रात असं काही नाही, त्यांच्या हायवर सॅकमध्ये एवढी सामुग्री ते घेऊन आलेले होते. त्यामुळं आमची परिस्थिती जरा गंभीर झाली, कारण 2:45ला ब्लास्ट केल्यानंतर पूर्ण वरच्या मजल्यावर आग लागली. खालच्या मजल्यावर आम्हाला ते आमचं लोकेशन त्यांनी लोकेट केलं आणि ग्रेनेड ब्लास्ट केले. लाकडी कोरीव काम असल्यामुळे आमचा मजला पेटला. धूर आणि ज्वाळा रूम मध्ये यायला लागल्या. त्यामुळे आता जळून मारण्यापेक्षा बाहेर जाऊन लढून मारायचा असा निर्णय मी घेतला. पण ज्यावेळेला मी बाहेर पडलो, त्याला 4थ्या मजल्यावर त्यांनी आमच्यावर नेम धरलेला होता. हेवी फायरिंग आमच्यावरती केलं, ज्याच्यात अमितला 3 गोळ्या लागल्या. अमितच्या पोटातली गोळीला घुसून राहुलला लागली. राहुल जागीच शहीद झाला. PI ढोले, PSI काकडे, गोरेपान अधिकारी काळे झाले त्या आगीमध्ये जळामुळे. मी आणि राजवर्धन सगळ्यात पुढे होतो. आम्ही बॉलरूम पर्यंत आलो आणि नंतर फायर ब्रिगेडच्या मदतीने 1 तास, कारण सगळ्यांना बाहेर आणल्यानंतर म्हणजे गावी पण माझ्या अशी आता अंत्यविधीची तयारी करा असाच निरोप गेलेला होता, कारण 1 तास सगळेजण आणले. माझ्या बरोबर असणार राहुलची शहीद झालेला मृतदेह. तर ही परिस्थिती भयानक होती. मला आठवते दुसऱ्या दिवशीच्या वेळेला की बॉडी आणायला गेलो आणि अमितला भेटलो, राहुलला भेटलो. त्याचे डोळे उघडे होते. त्याचा युनिफॉर्म जळालेला होता, शरीर जळालेलं होतं, डोळे सताट उघडे होते आणि साक्ष देत होते. त्याच्या खांद्यावरती रायफलची बट होती, ट्रिगर गार्डमध्ये त्याची उंगली होती आणि संगीन वरच्या दिशेनं रोखलेलं होतं. लढताना हा तरुण मुलगा 21 वर्षाचा शहीद झालेला होता. तुमचा विश्वास बसू शकतो का? एक 55 वर्षाचा हवालदार, ज्यांचं नाव तुकाराम ओंबाळे, 5 गोळ्या पोटामध्ये घेतो. एका जिवंत अतिरेक्याला पकडतो, ज्याच्याकडे AK-47 आहे. 5 गोळ्या पोटामध्ये घेऊन सुद्धा पकड आपली ढिली होऊ देत नाही. एक जिवंत अतिरेकी पकडला जातो. हे मिरॅकल आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला खान यांचं बलिदान, करकरे, कामटे, साळसकर, शशांक शिंदे, राहुल, तुकाराम ओंबाळे यांच्या बलिदानामध्ये काही फरक नाहीये. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते या रब मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. आरज़ू कुछ भी नहीं है, आरज़ू बस यही है, रख दे कोई खा के वतन मेरे कफन में. मला आठवतं मी 15 ऑगस्ट 2008ला माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं होतं की बॉम्ब ब्लास्ट बद्दल ज्या वेळेला काही सूचना येतात त्यावेळेला आपण त्या अतिशय कॅज्युअली घेतो. त्यामुळे आपली 1 दिवस म्हणजे सिन्सिअरली घेत नाही, कारण 1 दिवस आपली लांडगा आला रे आलाशी परिस्थिती झाल्यास नवल नाही. आपण कुठलीही सूचना, भले ते खोटे कॉल असू देत, अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीनं ब्रोकन विंडो थिअरी आहे, मग ब्रोकन विंडो सिस्टम आहे, 9/11 नंतर त्यांच्याकडे एकही मोठा हल्ला झाला नाही एक्सेप्ट दॅट बोस्टन स्मॉल इन्स्टन्स. त्याचं कारण त्या ठिकाणी एखादी खिडकीची काच फुटली तरी तो बॉम्ब ब्लास्ट झाला आहे असं गृहीत धरून पूर्ण रिहर्सल करून पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी रिस्पॉन्ड करायचं असं तत्व त्यांनी ठरवलेलं आहे. आणि खरंच त्या दिवशी त्या रात्री 10 लांडगे आले, 166 निरपराध, त्यात 18 आमचे अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले.
सांगण्याचा उद्देश आहे की हे वॉर आहे, वॉर अगेन्स्ट टेररिझम. त्यांना पॅनिक होण्याची गरज नाहीये. पण हे एकटे पोलीस, एकटी आर्मी, पॅरामिलिटरी फोर्सेस, इंटेलिजन्स एजन्सीज ही लढाई जिंकू शकणार नाही जोपर्यंत तुमची सगळ्यांची साथ त्यासाठी मिळणार नाहीये. इस्रायल सारखा देश शांततेच्या काळातल्या देशामधनं युद्धाच्या काळातल्या देशामध्ये 15 मिनिटांमध्ये रूपांतर होतं. प्रत्येक माणसाला त्याची ड्रिल माहित आहे. प्रत्येकाला आर्मीचं ट्रेनिंग कंपल्सरी आहे, म्हणजे जशी आपल्याकडे एनसीसी आहे. हे वॉर आहे, ते सगळ्यांनी मिळून लढायचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी ज्यावेळेला वेव्ह पार्टीवर रेड्स केल्या आणि ड्रग्ज सिंडिकेट तोडण्याचा प्रयत्न केला, अनेक टीका टिप्पण्यांना सामोरं जावं लागलं. मुंबईमध्ये तर नाईट लाईफवर हल्ला करणारा हा अधिकारी कोण, याला काय आमच्या प्रायव्हेट लाईफमध्ये दखल द्यायची गरज आहे, अशी मोठमोठ्या हेडलाईन्स आल्या. ड्रग्जच्या सिंडिकेटवर हल्ला करण्याचं रिझन खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे देशाला भविष्य काळामध्ये नार्को टेररिझमचा धोका आहे. नार्को टेररिझम म्हणजे दहशतवाद ज्याला फंडिंग ड्रग्सच्या पैशातनं होतं. आणि आपल्याला माहित नसेल, मी ते कॉमर्स विदाउट मोरॅलिटी हा कन्सेप्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की गोल्डन क्रिसेंट म्हणजे इराण, पाकिस्तान आणि बांगलादेश, आणि गोल्डन ट्रायंगल लाओस, म्यानमार आणि थायलंड, या दोन याच्यामधला साऊथ एशियातला ड्रग्सचा ट्रेड किती आहे माहित आहे का तुम्हाला? अॅन्युअल टर्नओव्हर आहे $1,000 बिलियन. शून्य सुद्धा आपल्याला मोजता येणार नाही. माझ्या फिगर्स नाही, सीबीआय बुलेटिन मधल्या मी तुम्हाला फिगर्स सांगतोय. जगातल्या पोलादाचं उत्पादनाचा जेवढा टर्नओव्हर आहे तेवढा तो टर्नओव्हर आहे. आणि हे पैसे टेररिझम रिलेटेड फंडिंगसाठी सुद्धा जात असतात. कारण मर्सिनरीज जे युद्धासाठी म्हणजे असे देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी जे दहशतवादी पाठवले जातात ते पैशाने पे केलेले मर्सिनरीज पण असतात. आपल्याला माहित असेल अफूचा उद्योग किती मोठ्या प्रमाणावर यासाठी अफगाणिस्तानमध्ये चालतो. याच्या विरुद्धचं वॉर होतं आणि या 3 पार्ट्यावरती मी रेड्स केल्या. सिंहगडाच्या पायथ्याशी 2008 मध्ये, जुहू 72 डिग्रीज वरती माझ्याकडे अँटी नॉर्कोटिक सेलचा चार्ज होता 2009 मध्ये. आणि ओकवूड मी क्रिकेटर्स वगैरे पकडल्यामुळे ती खूप प्रकाशझोतात आली, ती गेल्या वर्षी. या सगळ्या तरुणांचे ब्लड आणि युरिनचे रिपोर्ट्स, म्हणजे यांना काय आम्ही अटक केली नाही, काय नाही, यांना फक्त युरिन आणि ब्लड त्यांचं घेतलं आणि ड्रग पेडलर्स जे सप्लाय करणारे होते त्यांच्यावर अजून चांगली कारवाई केली. यांचे युरिनचे आणि ब्लड रिपोर्ट्स घेतले, त्याचे रिझल्ट्स आले. पुण्यामध्ये 86% मुलामुलींच्या रक्तामध्ये आणि लघवीमध्ये, 72 डिग्रीज मध्ये 92%, म्हणजे 225 पैकी 92%, आणि ओकवूडमध्ये 96%, म्हणजे 90 पैकी 86 जणांच्या रक्त आणि लघवीमध्ये ड्रग्ज सापडले. आणि ड्रग्ज हे कशा पद्धतीचे, आपण ब्राऊन शुगर, अफीम, कोकेन नेहमी वाचतो तशा पद्धतीचं नाहीये. एम्फेटामाइन, एक्स्टसी, LSD, फ्लनिट्रेप्झेम या डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहित पण नाहीयेत. नार्कोटिक्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस हे काय खूप खोलात जाऊन मुलांना जास्त शिक्षण देणं योग्य नाहीये. फ्लनिट्रेप्झेम हे नायट्राइट बेस्ड ड्रग आहे. एक सिनेमा आलेला होता संडे नावाचा, अजय देवगनचा सिनेमा होता की संडे इज मिसिंग फ्रॉम द लाईफ ऑफ दॅट गर्ल. संडे गायब आहे. कारण हे ड्रग्ज कोकमध्ये किंवा थम्सअप मध्ये एक ड्रॉप टाकला, त्या मुलीला त्या पब मध्ये दिलं, तिची मेमरी ब्लर होते, तिला कळत नाही आपल्याला काय चाललंय. सकाळपर्यंत तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. डेट रेप, त्याला डेट रेप असं म्हटलं जातं. डेटवर घेऊन जायचं आणि रेप करायचा. रेव म्हणजे रॅडिकल ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स. मी त्या पार्ट्यामध्ये एक तासभर अगोदर नाचलोय, म्हणजे मजा करायला नाचलेलं नाहीये, कोण ड्रग विकणारे आहेत ते लोकेट करण्यासाठी नाचलोय. हे जे हाय रिपिटेटिव्ह बीट्स, म्हणजे मी नाचलो ठीक आहे, मी त्या थोडा तरुण दिसतो असं मला वाटतं,
पण माझ्यावर 110 किलोचे इन्स्पेक्टर पण माझे नाचले, त्यांना ओळखलं नाही मुलांनी. एवढ्या नशेमध्ये ते फ्लर, पीस, लव्ह, युनिटी आणि रिस्पेक्ट. आम्हाला कोणी त्रास देऊ नका, तुम्हाला आम्ही त्रास देत नाहीये, ही त्यांची दुनिया. ज्या हाय रिपिटेटिव्ह बीट्सच्या या गोळ्या, कारण त्या मुलांशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यांना विक्टिम्स म्हणूनच ट्रीट केलं. मोठ्या घरातली मुलं या गोळ्या घेतल्यानंतर जे फ्लोरोसंट कलर्स असतात त्यांना ते टच करू शकतात. हवेत चालण्याचा भास येतो. ते म्युझिक हाय रिपिटेटिव्ह, म्हणजे एकावर एक एवढं भयानक असतं की ते नॉर्मल म्युझिकमध्ये आपण ऐकू शकत नाही. ते कानामध्ये घुसताना जाणवतं. टाइम्स ऑफ इंडियामधली बातमी सांगतो, रशियन हेल्थ मिनिस्टरचं स्टेटमेंट टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेलं होतं. या सायट्रान्स म्युझिकमुळं गेल्या 8 वर्षामध्ये रशियामध्ये, एकट्या रशियामध्ये 50 लाख मुलं ड्रग्ज ऍडिक्ट झालेली आहेत. ही वेव खूप डेंजरस आहे आणि आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर यायला लागलेली आहे. आपल्याकडे आता 300, 500 अशा संख्येनं मुलं त्या पार्ट्याला जातात. पण आता युरोपमध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये 20-20, 25-25 हजार लोक त्या पार्ट्याला जातात. तिथल्या एजन्सीज रेड पण करू शकत नाहीयेत. तिथल्या ड्रग पॅडलर्सवरच फक्त आपलं लक्ष. त्यामुळे आपली जनरेशन त्यापासून कशी सुरक्षित राहील, त्यांचा भविष्यकाळ कसं सुरक्षित राहील, लक्षात आलं. म्हणजे मी खेड्यातल्या असल्यामुळे माझी कदाचित ती ऑर्थोडॉक्स मानसिकता असेल. ज्या मुलांचा पालकांशी संवाद तुटला आहे, जे सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये शेजारच्या घरात कोण राहते ते पण माहित नसतंय. गावाकडचं घर विकायचं, वाडा विकायचा, मुंबई पुण्यामध्ये 2 रूम 3 रूम बेडरूमचा चांगला मोठा फ्लॅट घ्यायचा. त्या फ्लॅटमध्ये टीव्हीला जागा असते, फ्रीजला जागा असते, मायक्रोवेव्हला जागा असते, वॉशिंग मशीनला जागा असते, कम्प्युटरला जागा असते, सगळ्याला जागा असते. पण म्हाताऱ्या आजी आजोबांना जागा नसते. त्यांना कुठंतरी वृद्धाश्रमात पाठवलेलं असतं. त्यामुळे संवाद कुणाशी? पॅरेंट्स, संडे पॅरेंट्स, सॅटर्डे दोघेही काम करतात. माझं त्याबद्दल काही दुमत नाहीये. सॅटर्डे संडे मुलांना कुठेतरी पिक्चरला घेऊन जायचं किंवा जेवायला घेऊन जायचं, रोल संपला. त्यामुळे ती पोरं त्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये आहेत, इंटरनेटवर आहेत. नेटवर असणं चुकीचं नाहीये, त्यावर चांगल्या गोष्टी आहेत. पण अमेरिकेतला सर्वे मी तुम्हाला सांगतो, शाळेतलं एज्युकेशन म्हणजे 12वीचं शिक्षण पूर्ण होईल तोपर्यंत ही मुलं 20,000 तास नेटवर ऑब्लिक टीव्हीवर असतात. 20,000 तासात ते 15,000 खुनाचे सीन पाहतात, मर्डर्स पाहतात, 12,000 रेप पाहतात आणि 1 लाख अल्कोहोल किंवा सेक्स रिलेटेड जाहिराती पाहतात. त्यामुळे तिथल्या समस्या आज काय आहेत? वर्तमानपत्रामध्ये आपण वाचत असतो, चाकू सुऱ्यांचा शाळा कॉलेजमध्ये वापर, फायरिंग झालेलं आणि 10-20 लोक मारली गेलेली आहेत. त्या ठिकाणी गर्भपात, एड्स अशा समस्यांना, शाळेला ड्रग्सचा व्यापार, अशा समस्यांना सामोरे जावं लागतंय. आज आपल्याकडे अजूनही बाण फेकणे किंवा शिक्षकांची टिंगल टवाळी करणे एवढ्यापर्यंत प्रॉब्लेम रोखलेले आहेत. हे आक्रमण थोडंसं फिल्टर करून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण IsraTrans.com या वेबसाईटवर पुण्याच्या रेव पार्टीचं सगळं कम्युनिकेशन झालेलं होतं. ओकूडचं कम्युनिकेशन आपल्या प्याऱ्या फेसबुकवरती झालेलं होतं. खालचं लाईनच होती की डू नॉट यूज ड्रग्स, एन्जॉय म्युझिक. आता ड्रग्स शिवाय ते म्युझिकच एन्जॉय करता येत नाही तर कसं करायचं मला समजलं नाहीये. कुठल्या तरी एका फिलॉसॉफरनं म्हटलेलं आहे, तुमच्या देशातल्या तरुणांच्या मुखावरची गाणी मला तुम्ही सांगा, तुमच्या देशाचा मी भविष्यकाळ सांगू शकेल. राक्षसाची प्रार्थना करणारी भूतेश्वरा अशा पद्धतीच्या ह्या जर म्युझिकला आम्ही आमचं भविष्यकाळ ठरवलं तर ते खूप धोकादायक आहे. त्यामुळे याच्यापासून सावध राहणं हे खूप महत्वाचं आहे. Wealth without work and pleasure without conscience याच्यावरती मी येणार आहे. पुण्याला एसपी होतो. सकाळी माझा वाढदिवस होता. सकाळी सकाळी पत्नी काहीतरी बहुत संध्याकाळी काय जेवायला बाहेर जायचं का, आरती वारती तिचं काहीतरी चालू होतं. तेवढ्यात फोन आला की सर लोणावळ्याच्या बाहेर मार्केट, लोणावळा पोलीस स्टेशनच्या पासून 100 मीटरवरती मार्केट यार्ड आहेत. 5 डेड बॉड्या तिथं पडलेल्या आहेत. कुणीतरी ॲसिडेंटनं हल्ला केलेला आहे. होमिसाईडचा प्रकार दिसतोय, खुनाचा प्रयत्न, खुनाचा प्रकार दिसतोय. 3-4 जखमी लोक आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. पॅनिक सिच्युएशन, 5 मर्डर्स एकाच दिवशी.
मी इमिडिएटली गाडी लावायला सांगितली, निघालो. अजून एक फोन आला की सर रेल्वे स्टेशनवर अजून एक डेड बॉडी, खंडाळा रेल्वे स्टेशनवर अजून एक डेड बॉडी आहे, त्याच्यात सुद्धा हेड इंजुरीज. 6 मर्डर्स. ओबी व्हॅन्स मुंबईवरून यायला सुरुवात झाली, ब्रेकिंग लाईन्स सुरू झाल्या. संध्याकाळपर्यंत आम्ही इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट केलं. सुदैवानं आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाले. दोन्ही आरोपी आम्ही पकडले. दोघंही उत्तर भारतातली होते, तरुण मुलं. एका रेस्ट हाऊसमध्ये काम करायची. संध्याकाळी तलब झाली, रेल्वे स्टेशनवर गेले. अंकलला काहीतरी टाइम विचारला, त्याच्यावर बाचाबाची झाली. तिथं कुणी नव्हतं, रेल्वे स्टेशन सुनसान होतं, रात्रीची वेळ. तिथंच दगड डोक्यात घातला आणि अंकलला मर्डर. तरुण आहे ना, अंगावर काहीतरी रक्ताच्या चिकळ्या उडल्या म्हणून रेस्ट हाऊसला जाऊन कपडे बदलले, परत आले. रेल्वेच्या इंजिनवर बसून लोणावळ्याला आले. लोणावळ्याला मला आठवतं एकविरा पान शॉप, तिथल्या समोर एक म्हातारा बसलेला होता. त्याला तंबाखू दे म्हणून सांगितलं. त्यानं तंबाखू द्यायला नकार दिला. तिथलंच एक दांडकं काढलं. तरुण आहे ना, जोश मधलं रक्त, सळसळणारं रक्त ते डोक्यात घातलं म्हाताऱ्याच्या. म्हातारा तिथंच ढेल. असे 10-12 मजूर दिवसभराचं श्रम करून गाढ झोपलेले होते. एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, असे सगळ्यांच्या डोक्यामध्ये फटाफट दोघांनी फटके घातले. त्यातले 5 जागेवर खलास. पॅन्ट खोललेले होते त्यांच्या दुसऱ्या दिवशी. म्हणून मी सहज विचारलं किती पैसे चोरीला गेले, कारण हे दिवसभराचे काम केलेले मजदूर होते, गरीब. 6 मर्डर. टोटल स्टोलन प्रॉपर्टी किती होती? चोरीला गेलेली मालमत्ता 350 रुपये. 350 रुपयासाठी 6 मर्डर्स. अटक केल्यानंतरही कुठला रिमोर्स नाही, पश्चाताप नाही. हो जो भी हुआ जाने दो, क्या हो गया सर साहब. आणि दोघेही उत्तर भारतीय, मृत्युमुखी पडलेले सगळे महाराष्ट्रीयन. दुसरा प्रॉब्लेम, पोलीस स्टेशनवर मोर्चे हे आले, त्यांना बाहेर काढा, यांच्यामुळे गुन्हे वाढले, हे झालं ते झालं. म्हणजे ते इन्व्हेस्टिगेशन करायचं का, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आमच्या समोर प्रश्नचिन्ह. आणि दुसऱ्या आठवड्यात दुसरी घटना घडली. गळुंजे गाव, सहारा स्टेडियम तुम्ही पाहिलं असेल, अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये होतं त्यावेळेला. इन्स्पेक्टरचा फोन तळेगाव दाभाडेच्या आला की सर एका मुलीचा हाफ नेकेड अर्धनग्न असा मृतदेह तिथं पडलेला आहे. अर्धनग्न म्हटल्यानंतर बलात्कार झाला असावा अशी आम्हाला शंका आली. आम्ही याची सूत्र फिरवली. ही मुलगी उत्तर भारतातून आलेली, पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजला BSc करत होती. दिवसभर अभ्यास करायची, संध्याकाळी कॉल सेंटरवरती काम करायची, बहिणीकडे राहायची. 10 वाजता डॉट आपली 2 महाराष्ट्रीयन पोरं, एक पुरुषोत्तम बोराडे आणि प्रदीप कोकडे, कॅबनं तिला कॉल सेंटरवर, विप्रो कॉल सेंटरवर पोहोचवण्याचं काम करायचे. तर प्रदीप कोकडे आणि 2 जणांनी प्लॅन केला. पंचनाम्यातलं वाक्य आहे, अच्छा माल है आज खाएंगे. क्लीन दाढी केली, टाय घातला, जणू काय कॉल सेंटरचा एम्प्लॉई म्हणून इम्प्रेशन देण्यासाठी. कॅबमध्ये तो प्रदीप डाव्या बाजूला, हा ड्रायव्हर सीटवर. 10 वाजता डॉट गाडीमध्ये ती मुलगी बसली. वडिलांशी फोनवरती बोलत होती. तिच्या लक्षात आलं नाही की हिंजवडी क्रॉस झालेला आहे, कारण बोलण्याच्या नादात ती रोजचा विश्वास गाडी क्रॉस करून जंगलात गेलेली होती. ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला खूप उशीर झालेला होता. दोघांनी तिच्यावरती 5वी गँगरेप केला. ते झाल्यानंतर सुद्धा ती बिचारी विनवण्या करत होती की भैया जो हुआ जाने दो, मुझे अभी कॉल सेंटर छोड़ दो या घर छोड़ दो. पण ते पशु जागे झालेले होते. पोलिसात जाईल किंवा कॉल सेंटरला जाऊन काहीतरी सांगेल. तिला ती खाली ओढणी टाकलेली होती, तिनंच तिचा गळा स्ट्रँग्युलेट केला. तरी मरत नाही म्हटल्यावर हाताच्या 2 नसा कापल्या, बांगडी काढली हाताची सोन्याची, रिंग काढली भळभळणाऱ्या रक्ताची. तरी मरत नाही म्हटलं, डोक्यात दगड घातला. इतर ही मुलगी उत्तर भारतातली होती आणि दोन्ही आपली मराठी पोरं. इन्व्हेस्टिगेशन आम्ही खूप चांगल्या पद्धतीने केलं. कन्व्हिक्शन आलं. फाशीची शिक्षा दोघांनाही झाली, जी हायकोर्टाने आता कन्फर्म केलेली आहे. सांगण्याचा उद्देश द्वेष, तिरस्कार ठेवायचं नाही. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु.
सहवीर्यम करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. परमेश्वराची प्रार्थना आहे. अर्थ असा आहे, मे गॉड प्रोटेक्ट अस बोथ टुगेदर. परमेश्वर आपल्या दोघांचंही संरक्षण करू दे. मे गॉड ऍक्सेप्ट अस बोथ टुगेदर. दोघांचाही स्वीकार करू दे. आमच्यामध्ये तेज, सहवीर्यम करवावहे, तेज संपन्न होऊ दे. आमचं ज्ञान एव्हर फ्रेश, ताजं राहावं. शेवटचं, लेट इज नॉट हेट इच अदर. एकमेकांचा तिरस्कार करायचा नाही, हे आपल्या डोक्यात असलं पाहिजे. सगळ्या गोष्टींचं मूळ आहे ना ते तिथं. सगळा त्रास आपल्याला दुसरे का सुख मेरा दुःख इथनं होत असतो. खूप छान गोष्ट मी ऐकलेली होती. एक चित्रकार असतो आणि त्या चित्रकाराला परमेश्वराचं चित्र बनवायचं असतं, रेखाटायचं असतं. मित्राला विचारतो मी काय करू. तो म्हणतो, अरे एखादा छोटासा गोड मुलगा सिलेक्ट कर, 6-7 वर्षाचा, त्याला समोर बसव, त्याचं चित्र बनव. त्या गोड मुलाचं चित्रच परमेश्वराचं चित्र होईल. आणि तो तसंच करतो, त्याचं चित्र बनवतो. श्रीकृष्णासारखं ते गोड चित्र होतं. त्याला खूप पैसे मिळतात ते चित्र बनवून. 20 वर्षानंतर त्याची पुन्हा इच्छा होते की मला एका राक्षसाचं चित्र बनवायचं. परत तो त्याच्या मित्राला विचारतो. मित्र त्याला सल्ला देतो, जा जेलमध्ये, ज्यांना अनेक हिंस्र अपराध केलेले आहेत, अनेक खून केलेले आहेत, बलात्कार केलेले आहेत, दंगली घडवलेल्या आहेत, असा एखादा आरोपी शोध आणि त्याचं आरोपीचं चित्र बनव, ते एक राक्षस सारखं होईल. तो जेलमध्ये जातो. जेलची परवानगी घेऊन एक आरोपी, लांब केस, डोळे लाल बुलंद, भयानक दिसणारा असा निवडतो आणि त्याला समोर बसवून त्याचे चित्र बनवायला लागतो. तो आरोपी त्याला विचारतो, काय रे तू कशाचं काय बनवतोस. म्हणतो, तुला बघून मी राक्षसाचं चित्र बनवतो. हे ऐकल्यानंतर त्या भयंकर दिसणाऱ्या हिंस्र आरोपीच्या डोळ्यातनं अश्रू वाहायला लागतात. तो विचारतो, अरे तू तर एवढा भयंकर गुन्हे करणारा, तू का रडतोयस. तो चित्रकाराला म्हणतो, साहेब 20 वर्षापूर्वी ज्या मुलाचं तुम्ही चित्र बनवलेलं होतं तो मीच आहे. त्या 20 वर्षामध्ये माझ्यातला देव हळूहळू हळूहळू मरत गेला आणि राक्षस हळूहळू हळूहळू मोठा होत गेला. 2 लांडग्यांची लढाई नेहमी इथं आतमध्ये चालू असते, रोज, डेली, क्षणाक्षणाला. एक लांडगा आहे जो प्रेम, मदत, सेवा, चांगल्या गोष्टी दर्शवतो. आणि एक आहे तो तिरस्कार, द्वेष, असूया, हिंसा या गोष्टी दर्शवतो. या 2 लांडग्यांच्या लढाईमध्ये कोण जिंकतं. ज्याला आपण खाद्य घालतो, ज्याला आपण भरवतो, ज्याला आपण मोटिवेट करतो, तोच जिंकतो. खाद्य कुणाला घालायचं हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. खूप छान प्रार्थना आहे परमेश्वराची. गॉड ग्रँट मी द सिरिनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स विच आय कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स विच आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाहीये ते स्वीकारण्याचं मला धैर्य दे. ज्या बदलू शकतो ते बदलण्याचं सामर्थ्य दे. आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाहीये दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. आयुष्यामध्ये हे शहाणपण खूप महत्वाचं आहे. मला आठवतंय मी पत्र्याची पेटी घेऊन वयाच्या 21व्या वर्षी मुंबईला गेलो. राहायची कुठं सोय नाही. धडपडत आमदार निवासमध्ये काही दिवस. मला आठवतंय हॉस्टेलला ज्या वेळेला ऍडमिशन मिळाली त्यावेळेला अभ्यास करताना अनेक वेदना व्हायच्या. जेवण चांगलं नसायचं. परत हॉस्टेलचं ऍडमिशन तुटलं. मला जेवण चांगलं दिलं बेनीसाहेब. जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश असतं. मी त्या हॉस्टेल डेला आता पाहुणा म्हणून गेलेलो होतो. मला आठवतंय हॉस्टेलचं ऍडमिशन रद्द झालं आणि तिथले सर्वंट क्वार्टर्स मध्ये मी जागा शोधत होतो. म्हणजे जे IAS IPS अधिकारी त्याच भागामध्ये राहतात.
आणि 10x10 सर्व्हंट क्वार्टर, दिवसभर लायब्ररीत अभ्यास करायचा आणि रात्री सर्व्हंट क्वार्टरमध्ये झोपता येईल, तिथेही ऍडमिशन मिळालं. त्यावेळेला तिथं रूम पण मिळाली नाही, सर्व्हंट क्वार्टर्समध्ये. CCA सारखा क्लब, जे बाहेरनं आम्ही तिथली रंगबिरंगी दुनिया पाहायचो. ताज हॉटेलच्या, म्हणजे मला आठवत नाही की मी 15 रुपयाच्या वरची थाळी कधी मुंबईमध्ये खाल्ली असेल त्यावेळेला, 1993, 94, 95. ते ताजमध्ये चहा पिण्याचं सुद्धा स्वप्न कधी त्यावेळेला पाहता यायचं नाहीये. बाहेरनं आषाढभूतपणे आम्ही स्लीपर, जीन्स, दाढी वाढलेली, टी शर्ट अशा व्यवस्थित जायचो. मुलांसाठी म्हणून मी सांगतोय, एवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश. ते 1.5-2 वर्ष ते तप केलं, अभ्यास केला. आणि ज्या ठिकाणी मी सर्व्हंट क्वार्टर्समध्ये 10x10 रूम शोधत होतो ना, तिथंच आता 2200 स्क्वेअर फीटचा आलिशान 3 रूम चा फ्लॅट मला शासनानं दिलेला आहे. ताजमध्ये स्वप्न पाहत नव्हतो की चहा प्यायचं सुद्धा धाडस व्हायचं नाहीये. त्या ठिकाणी 26-11च्या रात्री सगळ्यात जास्त माझी वाट पाहिली गेली. ज्या CCI मध्ये लांबून असं पाहायचो, त्या ठिकाणी सर्व्हिस मेंबरशिप त्यांनी देऊ करून तिथल्या सगळ्या अम्युनिटीज माझी फॅमिली आज एन्जॉय करते. हा संघर्ष आहे ना, पेनफुल असला तरी खूप महत्वाचा आहे. अभ्यासाचा जो फेज तुमच्या आयुष्यातला आहे खूप महत्वाचा आहे. द विनिंग हॉर्स डझंट नो व्हाय इट रन्स, इट रन्स ड्यू टू बीट्स अँड पेन्स. लाईफ इज अ रेस, गॉड इज युअर रायडर, अँड इफ यू आर गेटिंग बीट्स अँड पेन्स, इट्स फॉर शुअर दॅट यू आर गोइंग टू विन द रेस. घोडा पळतोय ना, त्याला कळत नसते कशामुळे पळतोय. त्याला चटके बसतात, फटके बसतात, फटकारे बसतात, वेदना होतात म्हणून पळत असतो. आयुष्य अशीच शर्यत आहे. परमेश्वर ती शर्यत चालवत असतो. आणि जर तुम्हाला फटके बसत असतील, चटके बसत असतील, तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही निश्चितपणे यशस्वी होणार आहात. चटके बसतायत का एवढं जाणून घेण्याची आवश्यकता आहे. मला आठवतंय मुंबईवरनं मी दिल्लीला UPSCचा ज्यावेळेला कॉल आला त्यावेळेला गेलेलो होतो. मला ट्रेनमध्ये, म्हणजे पहिल्यांदा ट्रेनमध्ये लांब पल्ल्याच्या उचलो, डोलपूर हाऊसमधनं IAS IPS बनवण्यासाठी निमंत्रण आल्यानंतर की खालच्या बर्थवर माझा नंबर नव्हता, वरच्या बर्थवर होता. खाली 2 मुलींचा नंबर होता. म्हणून बाबा त्यांना काही जवळ बसलं तर प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मी वरतीच जवळजवळ 27 तास अंग मोडून वरतीच बसलेलो होतो. म्हणजे इन्फिरिटी कॉम्प्लेक्स, एक न्यूनगंडाची भावना होती. पण मला आठवतं तो दिवस माझा इंटरव्ह्यूचा. म्हणजे एक तर टाय बांधायला 3-4 दिवस ट्रेनिंग घेऊन सुद्धा टायची नॉट बांधता आली नाही. मुलं 3 पीस सूट मध्ये असायची. आपलं काय होणार, आपण जास्तीत जास्त फौजदार व्हायचं स्वप्न पाहायला पाहिजे होतं असं वाटायचं. IAS IPS आपल्याला जमणार गणित नाहीये. पण आठवतो मला तो दिवस, लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ यांनी माझा इंटरव्ह्यू घेतलेला होता. इंटरव्ह्यूत माझी धडपडच सुरुवात झाली. मी जेव्हा आतमध्ये गेलो त्यांनी माझा बायोडेटा पाहिला. मराठी माध्यम माझं मी दिलेलं होतं. ते म्हणाले, विश्वास, वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश, देर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन बिटवीन यू अँड मी. मी उत्तर दिलं, सर आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, आय एम नॉट फ्लुएंट इन इंग्लिश, प्लीज अलाउ मी टू स्पीक इन मराठी. नो नो विश्वास, यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश, मोडकं थोडं इंग्रजी बोलत तरी चालेल. म्हटलं ओके सर, आय विल ट्राय माय बेस्ट. आणि त्यांनी पहिला प्रश्न मला विचारला, विश्वास, यू हॅव बीन ग्रॅज्युएटेड इन 1993, these 3 years what are you doing? मी उत्तर दिलं, सर आय हॅव एस्टॅब्लिश्ड वन कॉम्पिटेटिव्ह स्टडी सेंटर एट माय विलेज विच वर्क्स फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ द रुरल यूथ एज वेल एज फॉर डिसेमिनेटिंग रॅशनल अँड व्हायबल आयडिया इन रुरल फोक्स. ते इम्प्रेस झाले, अरे विश्वास, यू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश. पण तेवढंच उत्तर मी पाठ करून ठेवलेलं होतं. पुढे माझं खरं इंग्रजी सुरू झालं. घाशीराम कोतवाल बद्दल मला विचारलेलं होतं की वाय इट वॉज कंट्रोवर्शियल. मग मी मोडकं तोडकं सांगत, it was a drama written by Vijay Tendulkar and it was controversial because Nana Fadnavis was shown as behind women person. आता त्यांना बिहाइंड वुमेनचा अर्थच कळेना. माझ्याकडे इंटरप्रेटर होता मराठी माध्यम असल्यामुळे, त्या कुलकर्णी मॅडम, त्यांना म्हटलं काहीतरी स्त्रीलंपटचं भाषांतर करा. मग त्यांनी काहीतरी वुमनायझर म्हणून भाषांतर केलं. पण मला माझा पुढचा इंटरव्ह्यू, मी त्याच वर्षी 1997ला डेप्टी कलेक्टर म्हणून पण सिलेक्ट झालेलो होतो, फौजदार म्हणून पण सिलेक्ट झालेलो होतो, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्ट झालेलो होतो आणि IPS पण त्याच वर्षी झालो. 4 पोस्ट मिळण्याच्या पाठीमागे 12 परीक्षा एका वर्षात मी पास होत गेलेलो होतो. ज्यावेळेला मुंबईत एकही नव्हता त्यावेळेला आम्ही 2 जण आमच्या छोट्याशा 1800 लोकवस्तीच्या कोकरूडमधनं आम्ही 2 जण IAS आणि IPS मध्ये होतो. आनंद पाटील तो आता डायरेक्टर बँकिंग आहे, मी IPS मध्ये आहे. एकाच वेळेला आम्ही इंटरव्ह्यूला गेलेलो होतो.
मला पुढचे प्रश्न सगळे माहीत असायचे, कारण मी त्याची बायोडेटा कॉलेजच्या दिवसापासून तयार केलेला होता. प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक तासाचं, प्रत्येक महिन्याचं, प्रत्येक वर्षाचं प्लॅनिंग केलेलं होतं. हे खूप छान म्हण आहे, इंग्रजीत आहेत वाक्य, ते मराठीत करून सांगतो की वर्षाचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर जो नापास होतो वार्षिक परीक्षेत त्याला विचारा. महिन्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल, ज्या आईनं प्री मॅच्युअर बाळाला जन्म दिलेला आहे 8व्या महिन्यामध्ये तिला विचारा. आठवड्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, त्याला बातम्या गोळा कराव्या लागतात. एका दिवसाचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर रोजंदारीवर जाणाऱ्या मजुराला विचारा, कारण त्याची 6 पोरं घरामध्ये वाट पाहत असतात दिवसभराची रोजंदारी घेऊन, काहीतरी जेवायला घेऊन येईल. तासाचं महत्व तुम्हाला चांगलं कळत असेल, आस्क द लव्हर्स हू आर वेटिंग टू मीट. प्रेम करणाऱ्यांना विचारा, त्यांना 1 तास वाट पाहताना किती त्रास होतो. एका मिनिटाचं महत्व ज्या माणसाची ट्रेन नुकतीच चुकलेली आहे त्याला विचारा. एका सेकंदाचं महत्व ज्या माणसाचं नुसताच ऍक्सिडेंट चुकलेला आहे त्याला विचारा, एका सेकंदासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं आहे एका मिली सेकंदाचं, सेकंदातल्या 10व्या भागाचं महत्व जर जाणून घ्यायचं असेल तर आस्क द रनर. अशा धावपटूला विचारा की ज्याला सिल्वर मेडल मिळालेलं आहे, ज्याचं गोल्ड मेडल 10व्या सेकंदामधनं मिस झालेलं आहे, त्याला विचारा. प्लॅन. इफ यू आर फेलिंग टू प्लॅन, यू आर प्लॅनिंग टू फेल. आयुष्यामध्ये प्लॅन खूप महत्वाचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, भविष्यकाळात काय करायचं आहे याची आखणी बांधणी हे आत्तापासून करायचे. माझ्या आयुष्यात मी 150 गोल ठरवलेले, आणि मी माझं आयुष्य फॉलो करा असं सांगत नाही. मला हे देश पाहायचे आहेत. मी यावेळेला 21 किलोमीटर 1 तास 55 मिनिटांमध्ये पूर्ण केलं. मला पुढच्या वेळेला 42 किलोमीटर धावायचं आहे. मला सायकलिंगनी कुठले कुठले जगातले ट्रॅक पाहायचे आहेत. माझ्या आयुष्यात मी गोल्स तयार केले. मला कुठले गिटार शिकायचं आहे, मला डान्स शिकायचा आहे, मला गाणी शिकायची आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात असे गोल्स आपण ठेवले पाहिजेत, आणि ते गोल्स गाठण्यासाठी, कारण प्रत्येक आयुष्य म्हणजे मोठं युद्ध नाहीये, छोटी छोटी बॅटल्स आहेत ना, ती पार करायची आहेत. आणि आपल्यामध्ये रोज आपल्यात काहीतरी परिवर्तन, पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह, होकारात्मक आणि रचनात्मक असं परिवर्तन कसं होईल यासाठी धडपडलं पाहिजे. ही खूप छान कविता तुमच्या कुसुमाग्रजांची आहे. तुमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या